नमस्कार मित्रांनो. आज 11th सायन्स आय-टीमध्ये एक विषय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याच्याबद्दल मी माहिती सांगायला सुरुवात करतोय. त्याआधी माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर मला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये अराउंड 7 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि मला असं वाटतं की मी जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला या विषयाबद्दल माहिती देऊ शकतो. जेणेकरून पुढे जाऊन तुम्ही या विषयामध्ये स्वतःचं करियर करू शकता किंवा तुमचं जॉब प्रोफाईल आय-टीमध्ये निवडू शकता. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जो 11th आणि 12thचा जो विषय आहे, हा एक बेसिकली जास्त डिटेलमध्ये नाही आहे, पण जेवढे टॉपिक्स यांनी कव्हर केले तेवढे हेल्पफुल आहेत. तर मी चॅप्टर बाय चॅप्टर प्रत्येक चॅप्टर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. सर्व माहिती यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारे जर हे व्हिडिओ पाहिलेत, तर तुम्ही एक्झाम आरामात क्रॅक करू शकता, चांगलं स्कोर करू शकता, या विषयामध्ये जास्त नॉलेज मिळवू शकता. तर या विषयामध्ये हे जे फ्रंट पेज आपल्याला दिसतंय, हे पुस्तकाचं मी फ्रंट पेजचा एक स्नॅपशॉट काढून ठेवला इथे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 11th हा 11th सायन्स आय-टीचा एक विषय आहे. बरेचसे विद्यार्थी आय-टीला ऑप्शनल बाकीचे सब्जेक्ट पण घेतात. त्यांना असं वाटतं की त्यातनं ते स्कोर करू शकतात. पण मला असं वाटतं की हा विषय घेणं एक फायद्याचं राहू शकतं पुढे जाऊन तुमच्या करिअरसाठी. कारण तुम्ही इंजिनिअरिंग कराल किंवा तुम्ही डिप्लोमा कराल, कुठलीही फील्ड तुम्ही जर यामध्ये करण्याची ठरवलीत, तर त्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं तुम्हाला नेहमी फायद्याचं राहील. आणि जरी सपोज तुम्ही आय-टी रिलेटेड टॉपिक नाही जरी घेतला, तरी आय-टीचं नॉलेज तुमचं वेस्ट नाही जाणार. कारण आत्ताचं जग जसं पाहतोय आपण, बऱ्याचशा गोष्टी सर्व काही ऑनलाईन होत चालल्यात. त्यामुळे हे आय-टीचं नॉलेज नेहमी फायद्यात राहील. तर जर आपण स्क्रोल केलं, तर हे फर्स्ट चॅप्टरचं फर्स्ट पेज आहे. बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आय-सी-टी या दोन कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. तर मी इथे स्क्रीनशॉट ठेवला या पेजचा. याच्याबद्दल नक्की काय आहे या पेजमध्ये हे मी तुम्हाला पुढे सांगतो. यामध्ये मी माझ्या नोट्स पण ठेवलेल्या आहेत. त्या फ्रंट पेजवरती पुढे गेल्यावरती तुम्हाला दिसतील. आणि हा सेकंड पेज. तर हे नक्की दोन्ही पेज काय एक्सप्लेन करतायत? फर्स्ट पेज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आय-सी-टी या दोन गोष्टी काय आहेत? डेटा आणि इन्फॉर्मेशन काय आहे? हे मी तुम्हाला पुढे सांगतो. तर बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं चॅप्टरचं नाव आहे. आता यामध्ये फर्स्ट पॉईंट असा येतो की आय-टी हॅव ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. जर आपण आय-टीला कन्सिडर केलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता जसं कोरोनाचा काळ चाललाय, प्रत्येक गोष्टी ऑनलाईन चालल्या आहेत. ट्रान्झॅक्शन, सोशल नेटवर्किंग, बँकिंग, न्यूज, यूट्यूब, फेसबुक जे काही गोष्टी आपण पाहतो, मोबाईल, नेटवर्क, सगळ्या गोष्टी या ऑनलाईन होत चालल्यात. आणि या ऑनलाईनच्या काळात जर आपण कन्सिडर केलं अराउंड 10 वर्षापूर्वी आणि आत्ताचा काळ, तर आत्ता आय-टीमध्ये खूप जास्त स्कोप झालाय, खूप जास्त नॉलेज अवेलेबल झालंय आणि हा विषय तुम्हाला जास्त नॉलेज देऊ शकतो. 11वी सायन्समध्ये तुम्ही जर आय-टीचा विषय निवडलाय, तर 11वी सायन्स पासून तुमचं नॉलेजची एक स्टार्ट तुम्ही म्हणू शकता. जसं फर्स्ट पासून आपण काही गोष्टी शिकत जातो, तसं आपण 11th पासून आय-टी रिलेटेड गोष्टी शिकत जर गेलो, अराउंड 7 ते 8 वर्षानंतर तुम्हाला यामध्ये भरपूर नॉलेज येऊन जाईल. आता हे नक्की आय-टी काय आहे? तर त्याच्याबद्दल पाहूत. आय-टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता याची डेफिनेशन तुम्ही ॲज इट इज एक्झामला लिहू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी is the technology which is combination of computer technologies, languages which we use to create, collect, process and store information. आता ही जी डेफिनेशन लिहिलेली आहे, ही डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही एक टेक्नॉलॉजी आहे, एक आय-टीची फील्ड आहे, कम्प्युटरची एक फील्ड आहे. त्याच्यामध्ये काय आहे? कॉम्बिनेशन आहे. कशाचं? कम्प्युटर टेक्नॉलॉजीज. खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत, टूल्स आलेले आहेत, सॉफ्टवेअर्स आलेले आहेत, अपग्रेड्स आलेले आहेत आणि त्या सर्वांचं एक कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. खूप सारे आय-टीचे लँग्वेजेस आहेत, कम्प्युटरच्या लँग्वेजेस आहेत. जावा आहे, शेल स्क्रिप्टिंग आहे, सी शार्प आहे, सी आहे, सी प्लस प्लस आहे. या सर्व लँग्वेजेस किंवा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम जशी विंडोज, लिनक्स, हे सर्व जे आहे यांचं सर्वांचं एक कॉम्बिनेशन आय-टीमध्ये होतं. आणि हे आपण कशासाठी वापरतो बेसिकली? की क्रिएट काहीतरी, जसं आपण एखादं साईट असते ज्याच्यावरती आपण आपलं लॉग इन करतो किंवा आपण जसं आता ऑनलाईन स्टुडंट्स लेक्चर अटेंड करतायत किंवा काहीही आय-टी रिलेटेड करायचं म्हटलं, एक सॉफ्टवेअर बनवायचं बोललं, तर ते क्रिएट करावं लागतं.
दॅट्स वाय वी हॅव मेन्शन क्रिएट. त्यानंतर कलेक्ट. कलेक्टचा अर्थ असा होतो की जी प्रॉपर नॉलेज आहे, प्रॉपर रिक्वायर्ड थिंग्स आहे, सॉफ्टवेअर्स, व्हर्जन, काय काय डाउनलोड कराव्या लागतील गोष्टी, काय काय गोष्टी बॅकएंडला चालतील, या सर्व गोष्टी कलेक्ट कराव्या लागतात. त्यानंतर त्यांना एक प्रॉपर प्रोसेसमध्ये सेट करावं लागतं. आणि त्यानंतर जेव्हा ही क्रिएट केलेली गोष्ट आहे, त्यानंतर ती एक कलेक्ट करून प्रोसेसमध्ये येते. त्यानंतर ती चालू होते आणि याचा एक उपयोग असा होतो की प्रोसेस इन्फॉर्मेशन किंवा इन्फॉर्मेशन डिस्कस करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी आपण हा विषय वापरू शकतो. आता ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम तुम्ही एक्झामला जर ड्रॉ केली तर अजून इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. जसं आय-टी कुठे-कुठे वापरलं जातं, जसं सॉफ्टवेअर्समध्ये, कम्प्युटर नेटवर्क्समध्ये, लँग्वेजेस, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स, बँकिंग प्लॅटफॉर्म्स, बऱ्याच गोष्टी. तर सॉफ्टवेअर्समध्ये जसं सोशल नेटवर्किंग सॉफ्टवेअर झाले किंवा बँकिंग ट्रान्झॅक्शन रिलेटेड सॉफ्टवेअर झाले, गुगल पे झालं, हे सर्व जे सॉफ्टवेअर्स आहे ते त्यामध्ये आय-टी यूज होता. कम्प्युटर नेटवर्क. आता हे जे जग आहे हे वर्ल्ड वाईड नेटवर्क WWW. जसं आपण पुढे जाऊ आपल्याला याच्यामध्ये लॅन, मॅन, वॅन असे बरेच नेटवर्किंगचे टाईप आहेत. ते आपल्याला या विषयामध्ये शिकायला मिळतील. बरेचसे लँग्वेजेस आहेत. मी 11वी सायन्स आय-टीचं पुस्तक पाहिलं, त्यामध्ये डेटाबेस आणि HTMLचं स्टार्ट दिलेलं आहे. परंतु जसं तुम्ही या विषयामध्ये करिअर पुढे करत गेला, की तुम्हाला बऱ्याचशा लँग्वेजेस शिकायला मिळतील. जसं जावा आहे, शेल स्क्रिप्टिंग आहे, लिनक्स आहे, सी आहे. भरपूर लँग्वेजेस आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला जसं-जसं पुढे जाऊ त्याबद्दल थोडी-थोडी माहिती देत राहील. त्यानंतर तुम्हाला भेटेल ऑनलाईन ॲप्लिकेशन्स. जर कुठली एक्झाम तुम्ही भरताय, युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरताय, तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लाय करावं लागतं. बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. आता आय-टी जे आहे, याच्यामध्ये बँकिंग प्लॅटफॉर्म जर तुम्ही समजलं, तर आय-टी तुम्हाला जास्त लवकर लक्षात येईल, की जसं तुम्ही एखाद्या साईटवरती लॉग इन करता, तुम्ही बँकेचे ट्रान्झॅक्शन करता. त्याच्यामध्ये डेटा जो आपला असतो तो सिक्युअर ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये क्रिप्टोग्राफी म्हणजे तुमचा पासवर्ड सिक्युअर केला जातो. ट्रान्झॅक्शन कशा होतात? डेटा आपण साईटवरनं बँकेकडे कसा जातो? बँकेतनं पैसे मायनस कसे होतात? तो डेटा पूर्णपणे सिक्युअर कसा ठेवला जातो? या सर्व गोष्टींसाठी आय-टी एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. त्यामुळे तुम्ही जर आय-टी बद्दल जर तुम्हाला क्वेश्चन आला, तर तुम्ही आय-टीची डेफिनेशन लिहू शकता आणि आय-टी कशाप्रकारे कुठे-कुठे यूज होतं हे सांगू शकता. आता पुढचा पॉइंट जो येतोय चॅप्टरमधला फर्स्ट पेजवरचाच आय-सी-टी. आय-सी-टी म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता हे जे लाँग फॉर्म आहे याच्यावरूनच आपल्याला कळतं की हा जो पॉइंट आहे हा कम्युनिकेशन रिलेटेड आहे. तर आपण पाहू त्यामध्ये काय. दिस इज द टेक्नॉलॉजी यूज्ड फॉर कम्युनिकेशन. डिफरंट सॉफ्टवेअर्स अँड ॲप्लिकेशन्स आर पार्ट ऑफ आय-सी-टी. जे आपण कम्युनिकेशन करतो, मेसेजेसचं ट्रान्सफर करतो, बोलतो, इन्फॉर्मेशन गिव्ह अँड थ्रो होते. हे सर्व जे होतं, हे आय-सी-टी थ्रू होतं. तर आय-सी-टीचं एक एक्झाम्पल सुद्धा मी इथे ड्रॉ केलंय. जसं आय-सी-टी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर कुठले-कुठले एक्झाम्पल्स यामध्ये तुम्ही लिहू शकता. जसं Facebook, एक सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन किंवा कम्युनिकेशन करू शकता. त्याच्या अंदर मेसेजिंग आलं किंवा एखादं स्टेटस टाकणं आलं. या गोष्टी तुम्ही ज्या करताय हे इज अ पार्ट ऑफ कम्युनिकेशन. WhatsApp, Zoom, बरेचसे ऑनलाईन लेक्चर्स आता जे कॉलेजचे होत आहेत, दॅट इज गोइंग अंडर Zoom. त्यानंतर Teams, Gmail. Gmail एक खूप पॉवरफुल टूल आहे कम्युनिकेशनचं. त्यानंतर अदर व्हिडिओ ॲप्स. हे सर्व आय-सी-टीमध्ये यूज होऊ शकतात. आता ही डायग्राम सुद्धा तुम्ही एक्झामला ड्रॉ करू शकता, की ज्या थ्रू आय-सी-टीची एक डेफिनेशन आणि त्यानंतर हे एक्झाम्पल. ज्या थ्रू पेपर जे चेक करतात त्यांना सुद्धा नॉलेज कळून जाईल, की तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत आणि तुम्ही त्याचा आन्सर करेक्ट लिहिलेला आहे. आता बेसिकली वाय वी नीड आय-सी-टी, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आपल्याला का लागते? फॉर कम्युनिकेशन, वर्किंग फ्रॉम होम, ऑनलाईन टीचिंग, इंटरनेट बँकिंग, फिलिंग ऑनलाईन फॉर्म्स. म्हणजे हे जस्ट थोडे एक्झाम्पल्स इथे नोट डाऊन केलेत, ते सुद्धा तुम्ही या पॉईंटमध्ये लिहू शकता. त्यानंतरचा पॉईंट येतो डेटा अँड इन्फॉर्मेशन. हा पुस्तकातला बहुतेक सेकंड नंबरचा पेज आहे. आता याबद्दल पाहूत. हे जे पेज आहे याच्यामध्ये नोट्स मी नोट डाऊन केलेल्या आहेत. या तुम्ही पेपरला आन्सर करताना लिहू शकता किंवा तुमच्या स्टडीसाठी ठेवू शकता. आता डेटा आणि इन्फॉर्मेशनमध्ये नक्की डिफरन्स काय आहे, तो पण मी इथे लिहिलेला आहे.
चला पाहूत. डेटा गेट जनरेटेड इच डे. जेव्हा पण कुठलीही गोष्ट आपण ऑनलाईन पाहतो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो किंवा मेसेज ट्रान्सफर करतो, प्रत्येक क्षणाला डेटा जनरेट होत राहतो. आणि हा जो डेटा राहतो हा खूप जास्त साईजमध्ये दिवसाला जनरेट होतो आणि प्रत्येक दिवसामागे या डेटाचं जनरेट होण्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललंय. अराउंड एक 10 वर्षापूर्वी जर काळ आठवला तर खूप कमी लोक होते जे ऑनलाईन होते. सध्या असं झालं की प्रत्येक जण ऑनलाईन आणि प्रत्येक जण डेटा जनरेट करतोय. आता याबद्दल काय लिहिलंय ते पाहूत. When someone perform any banking transaction, some social networking related post, some search on Google, order something from online platform, या प्रत्येक गोष्टींमध्ये फ्रॉम ऑल ऑफ द एक्झाम्पल्स यू कॅन सी हाऊ डेटा इज गेटिंग जनरेटेड. इच डे ह्यूज साईज ऑफ डेटा गेट जनरेटेड. प्रत्येक दिवशी खूप जास्त साईजमध्ये डेटा जनरेट होतोय. आता यामध्ये नक्की पुढचा पॉइंट काय तो जास्त इम्पॉर्टंट आहे, पाहूत. द इन्फॉर्मेशन इज नथिंग बट अ डेटा, बट द मेन डिफरन्स इज इन्फॉर्मेशन इज अ स्ट्रक्चर्ड डेटा. यांना असं म्हणायचं आहे की इन्फॉर्मेशन आणि डेटा या दोन गोष्टी अशा वेगळ्या नाही आहेत, पण इन्फॉर्मेशन जे आहे हे स्ट्रक्चर्ड डेटा आहे. एक प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये तुमच्याकडे माहिती आहे. डेटा असा आहे, डेटाचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे फक्त माहिती आलेली आहे पण ती प्रॉपर स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये नाही आहे. आता हे एक एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला जास्त लक्षात येईल. जसं हे जर एक्झाम्पल आपण पाहिलं की जिथे डेव्हलपर्स टीम पुणे एक पिनकोड दिलेला आहे आणि नंबर, पण याला कुठेही टायटल नाही आहे, जस्ट ऑल डेटा हा एक वन लाईनमध्ये आहे. दिस इज एक्झाम्पल ऑफ डेटा. पण हेच जर तुम्ही इन्फॉर्मेशनच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं किंवा एखाद्या टूलने कन्वर्ट केलं तर तुमच्या लक्षात येईल की नेम, प्रॉपर नेम, सिटी, पिनकोड आणि मोबाईल हे एक प्रॉपर सिक्वेन्समध्ये मेन्शन केलेलं आहे. दिस इज एक्झाम्पल ऑफ इन्फॉर्मेशन. फ्रॉम अबाउट टू एक्झाम्पल्स वी कॅन सी हाऊ प्रॉपरली इन्फॉर्मेशन गेट स्टोर्ड अँड इझी टू रीड. आता यानंतरचा बुकमधला पॉइंट आहे कम्प्युटर सिस्टीम अँड पेरिफेरल्स. हा खूप बेसिक पॉइंट आहे, त्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये याला सांगणार नाही की याचं एक सिम्पल म्हणणं असं आहे की काय काय कम्प्युटरचे पार्ट येतात ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. जसं मॉनिटर, स्पीकर, कीबोर्ड, मायक्रोफोन, माऊस. एक रफ डायग्राम यामध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता आणि कुठला टूल काय करतो, त्याचा यूज काय हे तुम्ही सांगू शकता. जस्ट पॉइंट्स मी इथे नोट करून ठेवलेत. डिफरंट पार्ट्स ऑफ कम्प्युटर्स यू कॅन मेन्शन, जसं कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, स्पीकर, प्रिंटर, हेडफोन्स. आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर, हा जो पॉइंट आहे कम्प्युटर आर्किटेक्चर डिफाईन्स हाऊ कम्प्युटर वर्क्स. हा पॉइंट आपण थोड्या वेळात डिस्कस करू, पण त्याआधी मी थोडीशी या रिलेटेड अजून थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो जी एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुम्ही कन्सिडर करू शकता. की जसं डेटा आणि इन्फॉर्मेशन मार्केटमध्ये जर तुम्ही आय टीमध्ये करिअर केलं पुढे जाऊन तर तुम्हाला काही नवीन जॉब्स अजून ऑफर होऊ शकतात की जसं डेटा अनालिटिक्स, हडूप डेव्हलपर, बिग डेटा डेव्हलपर्स, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर्स. या लोकांचं बेसिकली काम काय असतं मी तुम्हाला थोडीशी आयडिया देतो. की जसं एखादं बँकेचं ट्रान्झॅक्शन झालं तर ट्रान्झॅक्शनमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी डेटाबेसमध्ये तो प्रॉपर प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स लिहिले जाण्यासाठी युनिक डेटा, प्रॉपर डेटा मेंटेन करण्यासाठी डेटाबेस वापरलं जातं. तिथे DBA पिक्चरमध्ये येतात, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर्स. पुढे जाऊन तुम्ही डेटाबेसमध्ये जर नॉलेज अजून मिळवलं तर तुम्ही डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरच्या जॉबसाठी अप्लाय करू शकता. दिवसाला खूप जास्त साईजमध्ये डेटा जनरेट होतोय आणि तो डेटा मॅनेज करण्यासाठी कुठेतरी प्रॉपर तो ठेवण्यासाठी बिग डेटा आणि हडूप डेव्हलपर्स पिक्चरमध्ये येतात. बिग डेटामध्ये हा जो जसं नाव सांगतं त्याचप्रमाणे खूप जास्त डेटा प्रॉपरली कसा स्टोअर केला जातो ते हे बिग डेटा डेव्हलपर्सचे काम करतात. आणि हडूप हे सुद्धा एक डेटा मॅनेजमेंटचंच टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये कन्सिडर करा की समजा तुम्ही डेटा जो आहे तो एका सेंटरला प्रॉपरली सगळा स्टोअर केला आणि काही कारणास्तव तो तिथला डेटा व्हॅनिश झाला किंवा काहीतरी नॅचरल ट्रॅजेडीमुळे ते सेंटरमधला डेटा डिलीट झाला किंवा काहीतरी गोष्टीमुळे ते सेंटर क्रॅक झालं किंवा तुटलं तर तिथला डेटा तुमचा वेस्ट होऊन जाईल किंवा व्हॅनिश होऊन जाईल. मग त्या केसमध्ये आपल्याला
अशा प्रकारे मॅनेज करावा लागतो डेटा की तो अजून दुसऱ्या सेंटरवरती पण बॅकअपला अवेलेबल असेल. मग हे जे प्रॉपर क्लस्टरिंग म्हणजे जे प्रॉपर बॅकअप वेगवेगळ्या ठिकाणी जे केलं जातं हे हाडूपचे डेव्हलपर्स करतात, हाडूप डेव्हलपर्स. आणि हा जो डेटा आहे त्या डेटामधनं एक प्रॉपर जी लागणारीच माहिती आहे, जसं आपण इथे इन्फॉर्मेशन हा पॉइंट बोलला की इन्फॉर्मेशनच घेणं जी तुम्हाला लागते तोच डेटा घेणं, यासाठी येतात डेटा अनालिटिक्स. मग डेटा अनालिसिस भरपूर लँग्वेजेस वापरून होतं, जसं डेटा अनालिसिस विथ आर, डेटा अनालिसिस विथ टॅब्लिओ, डेटा अनालिसिस विथ पायथन. आता हे नक्की डेटा अनालिसिस कसं काम करतं याचं मी एक जस्ट सिम्पल एक्झाम्पल देतो, तुमच्या लक्षात येईल. कन्सिडर करा की एक डेअरी मिल्क कॅडबरीची एक्झाम्पल घेऊत आपण. जसं एक पर्टिक्युलर काही दिवस असतात की जेव्हा ते जास्त सेल होतं, जसं रक्षाबंधन. तर मग रक्षाबंधनच्या दिवशी डेअरी मिल्क सर्वात जास्त इंडियामध्ये सेल होते. मग ती इंडियामध्ये कुठल्या कुठल्या सिटीमध्ये जास्त सेल होते, जसं पुणे, मुंबई, बँगलोर, जिथे जिथे जास्त प्रमाणात सेल होतं हे पूर्ण सपोज जर कन्सिडर केले 100 सिटीज आहेत, 100 सिटीज मधले टॉप कुठल्या 5 सिटीज आहेत की जिथे सर्वात जास्त सेल होऊ शकतो, ती इन्फॉर्मेशन काढणं. आणि तिथे मग कुठल्या कुठल्या शॉपवरती जास्त सेल होतो, कुठे कुठे किती स्टॉक अवेलेबल करून देणं गरजेचं आहे, हे सर्व जे अनालिसिस होतं ते होतं डेटा अनालिसिस थ्रू. आणि यामध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत जर तुम्ही पुढे जाऊन डेटा अनालिसिसचा रोल जर तुम्हाला ऑफर झाला तर, तुम्ही जर आय टीमध्ये नॉलेज अजून घेत गेलात तर. आता आपला पुढच्या चॅप्टरच्या पॉइंटकडे जाऊत आपण, जो आहे आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर.